समास 9वा. तनु चतुष्ट नय निरूपण श्रीराम. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण ऐसे हे चत्वार देह जाण. जागृती स्वप्न सुषिप्ती पूर्ण तुर्या जाणावी. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे पिंडाचे 4 देह जाणून घ्यावेत. पिंडाच्या 4 अवस्था म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि अवस्थांच्या 4 या संख्येला पूर्ण करणारी 4थी अवस्था तुर्या होय. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा हे अभिमान. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान मूर्धनी ते. विश्व तेजस प्राज्ञ आणि प्रत्यगात्मा हे अभिमानी विभू आहेत. नेत्रस्थान, कंठस्थान, हृदयस्थान आणि मूर्धा ही अनुक्रमे त्या विभूंची स्थाने आहेत. स्थूळ भोग, प्रवक्त भोग, आनंद भोग, आनंदावभास भोग ऐसे हे चत्वार भोग चौदेहाचे. स्थूळ भोग, उपाधी रहित भोग, आनंद भोग आणि आनंदावभास भोग हे 4 भोग 4 देहांचे आहेत. अकार उकार मकार अर्धमात्रा तो ईश्वर ऐस्या मात्रा चत्वार चौदेहाच्या. अकार उकार मकार आणि अर्धमात्रा म्हणजे ईश्वर या 4 देहांच्या 4 मात्रा आहेत. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, शुद्ध सत्वगुण ऐसे हे चत्वार गुण चौदेहाचे. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असे हे 4 देहांचे 4 गुण आहेत. क्रियाशक्ती, द्रव्याशक्ती, इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती ऐशा चत्वार शक्ती चौदेहाच्या. क्रियाशक्ती, द्रव्यशक्ती, इच्छाशक्ती आणि ज्ञानशक्ती या 4 देहांच्या 4 शक्ती आहेत. ऐसे हे 32 तत्वे दोहीची 50 तत्वे. अवघी मिळून 82 तत्वे अज्ञान आणि ज्ञान. अशी ही 32 तत्वे आणि स्थूल आणि सूक्ष्म देहांची दोन्ही मिळून 50 तत्वे अशी सर्व मिळून 82 तत्वे आणि अज्ञान आणि ज्ञान ही 2 मिळून एकूण 84 तत्वे जाणावीत. ऐसे हे तत्वे जाणावी जाणून माईक ओळखावी. आपण साक्षी निरसावी येणे रीती. अशी ही तत्वे जाणल्यावर ती माईक म्हणून ओळखावीत आणि आपण या तत्वांचे साक्षी आहोत हे जाणून त्याचे निरसन करावे. साक्षी म्हणजे ज्ञान, ज्ञाने ओळखावे अज्ञान. ज्ञानाचे निरसन देहासरीसे. साक्षी म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाने अज्ञान ओळखावे आणि 4ही देहांबरोबर ज्ञान आणि अज्ञानाचेही निरसन करावे. ब्रह्मांडी देह कल्पिले विराट हिरण्यगर्भ बोलिले. ते हे विवेके निरशले आत्मज्ञाने. ब्रह्मांडाच्या ठिकाणी ही देहाची कल्पना केली त्यांना विराट आणि हिरण्यगर्भ असे म्हटले आहे. पण आत्मज्ञानाने स्वस्वरूपानुभवाने विवेकाने त्यांचेही निरसन झाले. आत्मानात्मा विवेक करिता सारासार विचार पाहता. पंचभूतांची माईक वार्ता प्रचिता आली. आत्मानात्म विवेक केल्याने आणि सारासार विवेकामुळे सर्व पंचमहाभूते माईक आहेत ही प्रचिती आली. अस्ति माश त्वचा नाडी रोम हे 5 ही पृथ्वीचे गुणधर्म. प्रत्यक्ष शरीरी हे वर्म शोधून पाहावे. अस्ति, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे सर्व 5 ही पृथ्वीचे गुणधर्म आहेत. हे प्रत्यक्ष शरीराचे रहस्य शोधून जाणून घ्यावे. शुक्लित, श्रोणीत, लाळ, मूत्र, स्वेद हे आपाचे पंचक भेद. तत्वे समजून विशद करून घावी. वीर्य, रेत, लाळ, मूत्र आणि घाम हे आपाचे 5 भेद तत्वे स्पष्टपणे जाणून घ्यावीत.
क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन हे पाचही तेजाचे गुण. या तत्वांचे निरूपण केलेची करावे. भूक, तहान, आळस, निद्रा आणि मैथुन हे तेजाचे 5 गुण आहेत. या तत्वांचेही वारंवार विवरण करावे. चलन, वळण, प्रसारण, निरोध आणि आकोचन हे पंचही वायोचे गुण श्रोती जाणावे. चलन, वलन, प्रसरण, निरोध आणि आकुंचन हे सर्व वायूचे गुण श्रोत्यांनी जाणावेत. काम, क्रोध, शोक, मोह, भये हा आकाशाचा परिपाये. हे विवरल्या विण काये समजो जाणे. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय हा आकाशाचा परिवार आहे. हे विवरल्याशिवाय समजून येत नाही. असो ऐसे हे स्थूळ शरीर 25 तत्वांचा विस्तार. आता सूक्ष्म देहाचा विचार बोलीचेल. असो असे हे स्थूळ शरीर म्हणजे 25 तत्वांचा विस्तार आहे. आता सूक्ष्म देहाचा विचार सांगितला जाईल. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आकाश पंचकाचा विचार. पुढे वायो निरोत्तर होऊन ऐका. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे आकाश पंचक आहे. आता पुढे वायूचा विचार ऐकावा. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान ऐसे हे 5ही गुण वायोतवाचे. व्यान, समान, उदान, प्राण आणि अपान हे 5ही गुण वायुतत्वाचे आहेत. श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण हे 5ही तेजाचे गुण. आता आप सावधान होऊन ऐका. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक हे 5ही तेजाचे गुण होत. आता सावधान होऊन आपाचे गुण ऐका. वाचा, पाणी, पाद, शिस्न, गुद हे आपाचे गुण विशद. आता पृथ्वी विशद निरोपिली. वाचा, हात, पाय, शिस्न आणि गद हे आपाचे प्रसिद्ध गुण आहेत. आता पृथ्वीचे गुण स्पष्ट करून सांगूया. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पृथ्वीचे गुण विशद. ऐसे हे 25 तत्वभेद सूक्ष्म देहाचे. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे स्पष्टपणे पृथ्वीचे गुण आहेत. असे हे सूक्ष्म देहाचे एकूण 25 तत्वभेद आहेत. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे तनुचतुष्टये नाम समास 9वा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे तनुचतुष्टये नाम समास 9वा समाप्त.